Good morning, all. Let's start our second question ना. फर्स्ट आपला मार्केटिंग मिक्स काय आहे, मार्केटिंग मिक्सचे फीचर्स कंप्लीट झालेले आहेत. ओके, सो मार्केटिंग मिक्स मध्ये आपण काय बघितलं होतं. मार्केटिंग मिक्स इज द कॉम्बिनेशन ऑफ 4 P's. ओके, प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन. And appropriate combination of these mix is very important for effective marketing. जर तुम्ही असं अप्रोप्रिएट कॉम्बिनेशन केलं तर नक्कीच तुमची मार्केटिंग काय होऊ शकते, तर इफेक्टिव्ह होऊ शकते. सो इच अँड एव्हरी एलिमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे असं नाहीये की एकच जास्त इम्पॉर्टंट आहे, एकाच इम्पॉर्टंट थोडंसं कमी आहे, असं नाहीये. तर हे चारही एलिमेंट्स काय आहेत, तर इक्वली इम्पॉर्टंट असणार आहे. लेट्स स्टार्ट अवर सेकंड क्वेश्चन. एक्सप्लेन एलिमेंट्स ऑफ मार्केटिंग मिक्स. एक्सप्लेन एलिमेंट्स ऑफ मार्केटिंग मिक्स. डायग्राम नंतर काढली तरी चालेल. आता इंट्रो सेम राहील, जो पहिला क्वेश्चनचा झाला तो. वन बाय वन स्टार्ट करूया. फर्स्ट पॉइंट, प्रोडक्ट. प्रोडक्ट मीन्स गुड्स मॅन्युफॅक्चर्ड बाय ऑर्गनायझेशन. प्रोडक्ट म्हणजे काय हो, तर प्रोडक्ट आपण कशाला म्हणतोय, दोज गुड्स मॅन्युफॅक्चर बाय कंपनी. ओके, बाय ऑर्गनायझेशन फॉर एंड युजर्स आर कॉल्ड प्रोडक्ट. सो प्रोडक्ट कॅन बी टू टाइप्स. प्रोडक्ट हे आहेत जे दोन टाइपचे आहेत, ज्यामध्ये असणार आहे टँजिबल प्रोडक्ट अँड इनटँजिबल प्रोडक्ट. सो टँजिबल प्रोडक्टला आपण प्रोडक्ट असं म्हणतो आणि इनटँजिबल प्रोडक्टला आपण सर्व्हिसेस असं म्हणतो. ओके, सो प्रोडक्ट क्लासिफाइड इंटू टू टाइप्स, टँजिबल प्रोडक्ट अँड इनटँजिबल प्रोडक्ट. टँजिबल प्रोडक्टच्या ब्रॅकेटमध्ये अगेन फक्त प्रोडक्ट, जस्ट प्रोडक्ट म्हटलात तरी चालेल. टँजिबल म्हणजे काय आणि इनटँजिबल म्हणजे काय पुढे तुम्ही सांगू शकता. टँजिबल मीन्स वी कॅन इझिली सी, वी कॅन इझिली टच. फॉर एक्झाम्पल, तिथे एक्झाम्पल मेन्शन कर. इनटँजिबल प्रोडक्ट मीन्स वी कॅन नॉट बी सी, वी कॅन नॉट बी टच, आणि त्याचे एक्झाम्पल. पॉइंट लक्षात आला, कम्प्लीट करा. टँजिबल प्रोडक्ट वी कॅन नॉट बी, वी कॅन सी, वी कॅन टच. फॉर एक्झाम्पल ऑइल, पेस्ट, डिटर्जंट टँजिबल मध्ये ऍड करा. आणि इनटँजिबल मध्ये मग बँकिंग आहेत, एज्युकेशन आहे, इन्शुरन्स आहे, हे सगळे इनटँजिबल मध्ये इन्क्लूड होते. पहिला पॉइंट बघा, क्लिअर झाला का, सिंपल आहे. पहिलं प्रोडक्ट म्हणजे काय सांगायचं, प्रोडक्ट मीन्स गुड्स मॅन्युफॅक्चर बाय ऑर्गनायझेशन. सेकंड सेंटेन्स मध्ये प्रोडक्ट क्लासिफाइड इंटू टू कॅटेगरी, टँजिबल अँड इनटँजिबल. थर्ड सेंटेन्स मध्ये टँजिबल ची डेफिनेशन, फोर्थ सेंटेन्स मध्ये इनटँजिबल ची डेफिनेशन. झालं का? झालं लिहून. सेकंड, प्राइस. सेकंड, प्राइस. So price is the money which a buyer pay for a product. Price म्हणजे काय, basically in a simple word, price means it is the exchange value of the product. Objective ला विचारलेला क्वेश्चन आहे. डॅश डॅश, इट इज द एक्सचेंज व्हॅल्यू. प्राइस ला काय म्हणतोय आपण, प्राइस इज द एक्सचेंज व्हॅल्यू ऑफ द प्रोडक्ट. डेफिनेशन मध्ये लिहून घ्या. The price of product is indirectly proportional to its available in the market. म्हणजे बेसिकली एखाद्या प्रोडक्टची प्राइस ही डिपेंड्स ऑन एरिया, डिपेंड्स ऑन कस्टमर, डिपेंड्स ऑन क्वालिटी, काय होत असते तर चेंज होत असते. फॉर एक्झाम्पल, एकच प्रोडक्ट आहे, ते आपल्याला माहिती आहे की दापोलीमध्ये थोडस वेगळ्या कॉस्टला मिळतं आणि तेच प्रोडक्ट आहे ते मुंबईमध्ये वेगळ्या प्राइसला अवेलेबल होतं, राईट. म्हणजे प्राइस इनडायरेक्टली काय आहे, प्रपोर्शनेट टू द अवेलेबल इन द मार्केट. कोणत्या मार्केटमध्ये ते अवेलेबल आहे त्याच्यावरून त्याचं प्रपोर्शन हे किंवा त्याची व्हॅल्यू ही काय होत असते तर डिसाइड होत असते, राईट. सो लेसर इट्स अवेलेबल, मोर वुड बी द प्राइस अँड वाईस वर्सा. जसं आपल्याला माहिती आहे की एखादं प्रोडक्ट हे रेअर आहे तर त्याची प्राइस ही काय असते, हाय असते, ऑब्विसली, राईट. आणि एखादा प्रोडक्ट हे खूप कॉमन आहे तर त्याची प्राइस ही कशी असते, लोअर असते. दॅट इज वाय हियर सेड द प्राइस ऑफ द प्रोडक्ट इज इनडायरेक्टली proportional to its available in the market. That means lesser it's available or more would be price and vice versa.
Retail store which stock unique product not available at any other store and put a higher price for from all the buyers. आता डिपेंड्स ऑन, जसं आपल्याला माहिती आहे की होलसेल मध्ये जर आपण गेलो तर त्याच प्रोडक्टची प्राइस ही थोडीशी कमी असते. रिटेल मार्केट मधून घेतलं तर सेम प्रोडक्टची प्राइस ही डिफरंट असते. दॅट मीन्स price is depends on wholesaler, retailer, then area, then customer असे क्लास सेंटेन्स मेन्शन केलं तरी चालेल. क्लिअर? लक्षात आलं का सेकंड पॉइंट? पहिल्या सेंटेन्स मध्ये आपण प्राइसची डेफिनेशन सांगतोय. प्राइस इट इज द एक्सचेंज व्हॅल्यू ऑफ द प्रोडक्ट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट एलिमेंट्स ऑफ द मार्केटिंग. इट इज डिरेक्टली इन्फ्लुएन्स ऑन अदर एलिमेंट्स ऑफ मार्केटिंग असंही म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, कारण प्राइस तुमच्या प्रमोशन वरती इम्पॅक्ट करतो. एखाद्या प्रोडक्टची प्राइस जर जास्त आहे वी कॅन इझिली स्पेंड हाय अमाउंट ऑन प्रमोशन. जर प्रोडक्टची प्राइस खूप कमी आहे वी कॅन नॉट स्पेंड लॉट्स ऑफ अमाउंट ऑन प्रमोशन. प्रमोशन वरती आपण खूप अमाउंट स्पेंड करू का हो? नाही. म्हणून आपण काय सांगतोय, हा जो एलिमेंट आहे तो बाकीच्या एलिमेंट वरती सुद्धा काय करतोय तर इम्पॅक्ट करतो. क्लिअर? थर्ड, प्लेस. Place like a location. Place refers to a location where the product are available. Place म्हणजे काय? Basic thing. Place like a market. Place like a location where product are available. तिथे product काय होणार आहे तर available होणार आहे. Okay. And can be sold or purchased. Buyers can purchase product either from physical market or from virtual market. आता हे पण सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे. In modern era, buyer can purchase product on physical market or on virtual market. So in physical market, buyer and seller can physically meet and interact with each other directly. And with the in the virtual market, buyer and seller meet through the internet. लक्षात आलं? पहिल्यांदा सांगायचं प्लेस म्हणजे काय? प्लेस इज लाईक अ लोकेशन. प्लेस इज लाईक अ मार्केट वेअर बाइंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ओके. मग सेकंड आणि थर्ड सेंटेन्स मध्ये सांगा. इन मॉडर्न इरा जे सेंटेन्स दिलेला आहे, buyer can purchase product either physical market or virtual market. एवढं म्हटलं तरी चालेल. व्हर्च्युअल काय आहे, फिजिकल काय आहे नाही सांगितलं तरी चालेल. दोन्ही आता आपल्याला माहिती की दोन्ही मार्केटचा काय केला जातो तर यूज केला. तुम्ही जास्त कोणतं मार्केट यूज करता? कोणतं? फिजिकल मार्केट यूज करता की ऑनलाईन मार्केट? फिजिकल मार्केट. वा, ऑनलाईन कमी वापरता. आपल्यासारखे कॉमर्सचे स्टुडंट ऑनलाईन बिझनेस जास्त रन करतात माहितीये ना. सो व्हेन वी रन ऑनलाईन बिझनेस आपल्याला काय प्रेफर करावं लागेल? क्वालिटी, कन्सिस्टन्सी, ओके, रिजनेबल प्राइस, ह्या गोष्टी हायलाइटेड असतात. ओके, ऑनलाईन मार्केटमध्ये. देन रिड्यूस पॅकेजिंग प्राइस. जसं तुम्ही जर बघितलं तर ऑनलाईन प्रोडक्ट त्याच्यावरती पॅकेजिंगचा खर्च खूप कमी केला जातो. राईट. एक छान प्लास्टिक थोडस जे काय आहे ठीक आहे ते यूज केलं जातं. अदरवाईज पॅकेजिंगचा खर्च तिथे खूप कमी असतो ऍज कम्पेअर टू फिजिकल मार्केट. क्लिअर? थर्ड पॉइंट. नेक्स्ट, प्रमोशन. Promotion refers to various strategy and idea implemented by the marketer to make the end users aware of their brand. तर प्रमोशन म्हणजे काय म्हणतो आपण? प्रमोशन इट इज लाईक अ प्रोसेस फॉर क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट द प्रोडक्ट इन द एंड कंझ्युमर, इन द माइंड ऑफ कंझ्युमर. प्रमोशन म्हणजे काय लक्षात आलं का? प्रमोशन इज लाईक अ प्रोसेस. प्रमोशन एक प्रोसेस आहे ज्यामध्ये आपण काय करतो, हिअर वी क्रिएट अ पॉझिटिव्ह इमेज
अबाउट प्रोडक्ट इन द माइंड ऑफ कस्टमर. कस्टमरच्या माइंड मध्ये आपण काय करतोय, एक पॉझिटिव्ह इमेज क्रिएट करतो. Then promotion includes various sub techniques. Promotion includes various sub techniques or sub promotional tools. माहिती आहेत का तुम्हाला सब प्रमोशनल टूल्स कोणते असतात? राइट, advertising, then sales promotion, public relation and personal selling. These are four sub element of promotion. लक्षात ठेवा. Advertising, publicity, sales promotion and public relation or personal selling आपण त्याला म्हणतो. क्वेश्चन क्लिअर झाला का बघा? क्लिअर? टेक युअर टाइम, एक मिनिट घ्या, रिकॉल करूया आधी, देन वी विल कंटिन्यू सेकंड क्वेश्चन. Let's start next question. Discuss product decision area. ओके, आता ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय बघायचं आहे? When manufacturer introduce new product in the market first time, that time they will focus on several factors or take a several decision regarding. हे जे पॉइंट आहेत आपण त्याच्याशी रिलेटेड आधी त्याला काय करावं लागतो, डिसिजन घ्यावा लागतो. कधी? when manufacturer introduce new product in the market first time. आपण पहिल्यांदाच एक नवीन मार्केट मध्ये प्रोडक्ट लॉन्च करतोय, तर अशा वेळी आपण कोणत्या गोष्टीवरती फोकस केला पाहिजे, ह्या बेसवरती आपण हा क्वेश्चन लर्न करणार आहोत. इंट्रो मध्ये सेम, प्रोडक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट एलिमेंट्स ऑफ मार्केटिंग मिक्स. इट इज डायरेक्टली इन्फ्लुएन्स ऑन अदर एलिमेंट्स ऑफ मार्केटिंग मिक्स. आणि थर्ड सेंटेन्स मध्ये सांगा मग, when manufacturer introduce new product in the market, that time they will focus on following points. क्लिअर? कोणाकोणाला झाला इंट्रो? हात वरती करा. मग सांगा मला नाही क्लिअर झाला. मग पहिली दोन सिंपल सेंटेन्स सांगितली. प्रोडक्ट काय आहे? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट एलिमेंट. तुमचं आवडतं सेंटेन्स म्हणून मी तुम्हाला आधी सांगितलं इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड मध्ये काय सांगतोय? प्रोडक्ट जसा तशी प्राइस, तसं प्रमोशन, तशी प्लेस. That is why product is directly influence on other elements of marketing mix. आता हे सगळे एकमेकांवरती इम्पॅक्ट करतातच, चारही एलिमेंट. पण लक्षात ठेवा, इट इज डिरेक्टली और इनडायरेक्टली इन्फ्लुएन्स ऑन अदर एलिमेंट ऑफ मार्केटिंग मिक्स. थर्ड सेंटेन्स मध्ये सांगतोय आपण, when manufacturer introduce new product in the market first time, that time they will focus on following point. They will focus on following point. फर्स्ट पॉइंट आहे आपला नंबर ऑफ प्रोडक्ट. फर्स्ट पॉइंट आहे नंबर ऑफ प्रोडक्ट. नाही, नंबर ऑफ प्रोडक्टचा जेव्हा तुम्ही डिसिजन घेताय तेव्हा काय विचार कराल? हाऊ मेनी प्रोडक्ट शुड बी इंट्रोड्यूस सायमल्टेनियस. ओके, सायमल्टेनियसली आपण किती प्रोडक्टचं इंट्रोडक्शन घेऊ शकतो किंवा किती प्रोडक्ट लॉन्च करू शकतो, हा डिसिजन आधी तुमचा क्लिअर असला पाहिजे. राईट? सो हाऊ मेनी प्रोडक्ट शुड बी इंट्रोड्यूस सायमल्टेनियसली. There are some marketers who prefer introducing one product at a one time, or some manufacturer introduce mass production at a one time. Are you getting? काय सांगितलं मी, लक्षात आलं का? When manufacturer introduce new product first time, that time they will clear how many products should be introduced. किती प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचे आहे हे आधी तुम्ही क्लिअर ठेवा. Some manufacturer introduce single product at a first time, and some manufacturer listen and then write. Okay, don't see. तिकडे बघू नका, मी काय सांगते ते ऐका, म्हणजे लक्षात येईल कॉन्सेप्ट. मॅन्युफॅक्चररने काय ठरवलं की आपल्याला एकच प्रोडक्ट इंट्रोड्यूस करायचं आहे का आधी, किंवा लिमिटेड प्रोडक्ट इंट्रोड्यूस करायचे आहेत का, किंवा काही मॅन्युफॅक्चरर काय करतील, लॉट्स ऑफ प्रोडक्शन इंट्रोड्यूस इन द फर्स्ट टाइम. Is it clear? So the decision is depends on nature of product. The decision is depends on nature of product. आता मला सांगा बरं, असं कोणतं प्रोडक्ट आहे जे आपण सिंगली आधी काय करू, प्रोड्यूस करू.
आणि असं कोणतं प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये आपण मास प्रोडक्शन घ्यायला हरकत नाही? टेल मी एनी वन एक्झाम्पल. कोणतं? ओके, फॉर एक्झाम्पल लक्झरियस मध्ये एखादं एक्झाम्पल देऊ. रीड सांग. वन. ओके, गुड. इलेक्ट्रिक प्रोडक्ट, इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट, सिंगली वन. ओके, आपण एखादं प्रोडक्शन घेऊ शकतो. जसं आता हिने सांगितलंय की लक्झरियस प्रोडक्शन मध्ये सुद्धा आपण सिंगल प्रोडक्शन घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, मला एखादी नवीन कार लॉन्च करायची आहे, राईट? नवीन कार लॉन्च करायची असेल तर मी ऍट द सेम टाइम 100,000 कार लॉन्च करेन का? हो नाही. आधी एक कार लॉन्च करेन, ती टेस्ट करेन अँड देन प्रोड्यूस अँड देन लॉन्च लॉट्स ऑफ प्रोडक्ट. ओके, हे झालं आपलं सिंगल प्रोडक्टशी रिलेटेड डिसिजन. देन मास प्रोडक्टशी रिलेटेड डिसिजन झाले तर आपण तिथे सोपचं एक्झाम्पल घेऊ शकतो, राईट? कारण सोपची प्राइस सुद्धा कमी असते, आपण एका वेळी काय करू शकतो ते जास्त प्रोडक्शन घेऊ शकतो. आणि असे काही प्रोडक्ट आहेत ते प्रॉपर मशीन मध्येच तयार होतात, तर असेही प्रोडक्ट आपण काय करू शकतो, मास प्रोडक्शन मध्ये इंट्रोड्यूस करू शकतो. इज इट क्लिअर? पहिला पॉइंट क्लिअर झाला का? आलात कॉलेजला का आलात? काय आयशा, बसा इथे, बसा पहिल्या वेळची इकडे बसा. क्लिअर फर्स्ट पॉइंट? ओके. सेकंड, प्रोडक्ट नेम. प्रोडक्ट नेम. So the second product related decision involve the name of product. The name of product. So name of product should be simple. Okay. Basically, it also depends on nature of product. Right? की तुमचं प्रोडक्ट काय आहे याच्यावरून तुम्ही त्याचं नाव डिसाइड करा. नेम ऑफ प्रोडक्ट. सो नेम ऑफ प्रोडक्ट शुड बी सिम्पल. सिम्पल असलं पाहिजे, इझी टू प्रोनाऊन्स असलं पाहिजे, इझी टू रिकॉल असलं पाहिजे. ह्या गोष्टी आपण काय करणार आहोत इथे, ह्या गोष्टींवरती आपण फोकस ठेवून प्रोडक्ट डिसिजन घेऊ शकतो रिलेटिंग टू नेम और ब्रँड. ओके, सो दिस इज द सेकंड प्रोडक्ट रिलेटेड डिसिजन इन्वॉल्व द नेम ऑफ प्रोडक्ट. सो ते कसं असलं पाहिजे मग, नेम ऑफ प्रोडक्ट सच एज इट शुड बी सिम्पल, इझी टू प्रोनाउन्स, recall, different, and should convey the product category effectively. Convey the product category effectively. जसं आपल्याला माहिती आहे की एफएमसीजी प्रोडक्ट मध्ये काही प्रोडक्टची नाव आपण इझिली रिकॉल करू शकतो जे एफएमसीजी शी रिलेटेड आहे. काही प्रोडक्ट लक्झरियस मध्ये आहेत ज्याचे ब्रँड किंवा ज्याची आयडेंटिटी ही सिंपल आहे. असं नाही की आज मी लक्सचं सँडल घेतलं असं आपण म्हणतो का, आज मी हमामवालं सँडल यूज केलं, आज मी हमाम खाल्ला, असं म्हणतो. म्हणजे प्रत्येक प्रोडक्टची कॅटेगरी काय करते, रिकॉल करते की त्या प्रोडक्टचं नाव काय आहे, किंवा सॉरी प्रोडक्टचं नेम त्या प्रोडक्टची कॅटेगरी काय करणार आहे तर इंडिकेट करणार आहे. सिंपल ॲज दॅट. क्लिअर? सेकंड पॉइंट लिहून नंतर घ्या, कारण आधी जस्ट ऐका, 5 मिनिटेत आपल्याकडे क्वेश्चन कंप्लीट होते. थर्ड डिसिजन एरिया, प्रोडक्ट साइज. So product size. The marketer has to also consider the size of product. So big size may look attractive. आपल्याला माहिती आहे जेवढं मोठं काहीतरी बघायला मिळालं की आपण इझिली अट्रॅक्ट होतो. बट आपण सगळ्याच गोष्टीमध्ये मोठ्या गोष्टी एक्सपेक्ट करतो का हो, राईट? देन बिग साइज may look attractive but it may not fit in the requirement of all the consumers. राईट? की प्रत्येक कस्टमर साठी सेम साईज एक्सपेक्टेड असते असं नाही. जसं आपण जर आत्ताचं एक्झाम्पल घेतलं तर आपल्याला अपेक्षित काय असतं, बाहेर पाऊस खूप पडतोय, छत्री घेऊन गेलो तर छत्री उघडली की खूप मोठी असली पाहिजे आणि बंद करून ती खिशात पण ठेवता आली पाहिजे, असं आपण अपेक्षित ठेवतो की नाही. म्हणजे ती साईज आपल्याला कशी हवी असते, मोठी हवी असते, बट कॅरी करताना ती साईज छोटी झाली पाहिजे असं आपण काय करतो, अपेक्षित ठेवतो. जसं आपण म्हणतो की मोठ्या वस्तू आपण इझिली अट्रॅक्ट होतो, म्हणून आपण सोप असे एवढे मोठे आणतो का, नाही. सोपची साईज आपल्याला खूप मोठी आवडणारच नाही, कारण ती इझिली कॅरी करता येईल तेवढीच साईज आपण काय करतो तिथे एक्सपेक्ट करतो.
सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हेन वी इंट्रोड्यूस न्यू प्रोडक्ट. आता तुमचं प्रोडक्ट काय आहे, त्याची कॅटेगरी काय आहे, त्याचा युसेज काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन वी विल डिसाइड द साइज ऑफ प्रोडक्ट. ओके, क्लिअर पॉइंट. नेक्स्ट, प्रोडक्ट कलर. आता मला सांगा बरं, बेसिकली आपण कोणत्या कलर कडे अट्रॅक्ट होतो? तुम्ही जर गाई म्हैसी जर असाल तर आधी रेड कडे अट्रॅक्ट होतो. राईट. डिपेंड्स ऑन ओकेजन. जसं आपण क्लोथिंग मध्ये जर एक्झाम्पल घेतलं तर डेली वेअर साठी आपल्याला डार्क कलरचे ड्रेस आवडतात का? नाही, लाईट असतील असे ड्रेस आपण काय करतो, वेअर करतो किंवा प्रेफरन्स देतो. आणि जर एखादं काही स्पेशल ऑकेजन असेल तर आपण काय करतो, डार्क कलरला इम्पॉर्टन्स देतो. राईट. सो व्हॉट शुड बी द कलर दॅट विल अट्रॅक्ट द कस्टमर? लाईक टी शर्ट मध्ये किंवा ट्राउझर मध्ये बेसिकली कलर कोणते असते? तर हे लक्षात ठेवायचं की आता टी शर्ट काय आपण ऑकेजन साठी वापरत नाही, ट्राउझर आपण ऑकेजन साठी नाही वापरत आहे, म्हणजेच त्याचे कलर कसे असणार आहे? डार्क. राईट, लाईट. आलं लक्षात? तर तुमचं प्रोडक्ट काय आहे याच्यावरून त्याचं कलर कॉम्बिनेशन हे डिसाइड होईल. तुम्हाला असं लक्षात राहणार एखादं कलर कॉम्बिनेशन सांगा बरं प्रोडक्टचं. डझंट ब्लॅक अँड व्हाईट डझंट मॅटर प्रोडक्ट, पण त्या प्रोडक्ट मध्ये जे पॅकिंग आहे आणि त्याचं कलर कॉम्बिनेशन वाव असं वाटतं कधी तर प्रोडक्ट बघितल्यानंतर. निरमा. निरमाचं पॅकिंग तुला एवढं आवडतं? अच्छा, बरं सांगा, आपले आपले आवडते सांगा बरं. अजून काय सांगा. हम्म? तुम्हाला काय आवडतं की नाही? आयुष्यात काय आवडते की नाही तुम्हाला? सांगा. अरे जसं आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊ शकतो, डेअरी मिल्कचं पॅकेजिंग. असं कोण आहे का इथे ही काय पॅकेजिंग केलंय डेअरी मिल्कची, मला बिलकुल नाही आवडत असं कोण आहे क्लासमध्ये? नाही, कारण डेअरी मिल्कच्या पॅकेजिंग कडे आपण इझिली काय होतो, अट्रॅक्ट होतो. त्याची टेस्ट तर सुपर. मला बिलकुल नाही वाटत आहे की त्याची पॅकेजिंग पेक्षा त्याची टेस्ट खूप छान. म्हणजे मी असं म्हणत नाही, मी कागद कबाब खाऊन बघितलंय. फक्त प्रोडक्ट आणि त्याचं कलर कॉम्बिनेशन, त्याची कॅटेगरी त्यामध्ये डिफरंट आहे, डिफरन्स आहे. त्याच्या कम्पेअर मध्ये बाकीचे चॉकलेट सुद्धा खूप टेस्टी असतात, बट त्याच्या पॅकेजिंग मुळे कस्टमर आर मोर अट्रॅक्ट ऍज कम्पेअर टू अदर प्रोडक्ट. क्लिअर? त्यामुळे कलर कॉम्बिनेशन हे खूप महत्वाचं आहे तुमच्या प्रोडक्ट सेलिंग साठी. नेक्स्ट, ब्रँड एलिमेंट. ब्रँड एलिमेंट, other product related decision would include the brand elements. आता ब्रँड एलिमेंट्स मध्ये काय येतो? लोगो. हा, कोणता वाला लोगो आहे हा? ब्रँड मधला लोगो. नाही तर तुम्हाला लोगो वेगळे वाटते. लोगो म्हणजे हे वाले लोगो नव्हे. लोगो इज लाईक अ ब्रँड. ओके, लोगो सॉरी, ब्रँड इज लाईक अ सिम्बॉल. ब्रँड इज लाईक अ लेटर. ओके, साइन, सिम्बॉल, कलर हे सगळे ब्रँड मध्ये इन्क्लूड होतात अँड दीज आर कॉल्ड ब्रँड एलिमेंट. तसं आता तुम्ही सांगा मला एखादा आवडणारा तुमचा ब्रँड एलिमेंट कोणता आहे? हा, कोणता? डेटॉलचा काय ब्रँड एलिमेंट आहे? अच्छा, राऊंड वाला, हा तो सिम्बॉल. ओके, बघा म्हणजे मला किती रिकॉल झाला बघा इझिली. म्हणजे मला क्वेश्चन मार्क. जसं तुम्ही मॅकडोनाल्ड एम वाला, ऍपलचा. हा, ऍपलचा पण घेऊ शकता, किंवा बिस्किट खात असाल ए वाली गर्ल्स, पार्लेजी वाली. अजूनही आहे ना पार्लेजीची गर्ल्स, फेमस होते आमच्या वेळी तर फारच फेमस होती. आता फक्त तिचा तो फेसच दिसतोय. आमच्या वेळी ती प्रॉपर पार्लेजीची गर्ल्स, अशी चार अशी बोट केलेली. तुम्ही हल्ली असे करता, तिच्या अशा पोज होत्या है ना. सो तो एक रिकॉल ब्रँड होता. त्याच्यानंतर अमूल गर्ल, तो पण छान ब्रँड रिकॉल आहे इझिली. म्हणजे दीज आर द एलिमेंट्स ऑफ ब्रँड. ओके, ब्रँडचे एलिमेंट्स आहेत. देन प्रोडक्ट क्वालिटी, another important product related decision which make the marketer has to make about the product quality. So poor quality of the product can have negative impact on product and image of the company. So when we introduce new product, that time we always focus on better quality. काय म्हणता येणार नाही आपल्याला, बट कोणताही मॅन्युफॅक्चरर जेव्हा नवीन प्रोडक्ट इंट्रोड्यूस करतोय तर तो काय विचार करेल?
तर मिनिमम आपल्याला एक बेटर क्वालिटी तरी कस्टमरना देता आली पाहिजे. लक्षात आलं? सो हे सगळे डिसिजन एरिया तुम्हाला कन्सिडर करून डिसिजन हे घ्यावे लागतात. आणि सध्या सगळ्यात पॉप्युलर असणारा पॉइंट प्रोडक्ट वॉरंटी नॉट गॅरंटी. गॅरंटी कोणताही सेलर देत नाही, वॉरंटी मात्र तो डेफिनेटली देईल. डिपेंड्स ऑन, आता म्हणाल तुम्ही वॉरंटी ही कशी असणार आहे, ओनली रिलेटेड टू ड्युरेबल. ड्युरेबल प्रोडक्टलाच मिळेल, नाही तर आज भाजी घेऊन याल आणि उद्या जाल भाजीवाल्याकडे की काल दिलेली भाजी खराब झाली आहे, दुसरी द्या बदलून. असं होईल का? नाही. म्हणजेच वॉरंटी ही कोणत्या प्रोडक्टची दिली जाईल, फक्त ड्युरेबल प्रोडक्टची असणार आहे, त्याची वॉरंटी दिली जाईल. सो हे सगळे डिसिजन एरिया तुम्हाला काय करावे लागतील, कन्सिडर करावे लागतील व्हेन इंट्रोड्यूस न्यू प्रोडक्ट. क्लिअर क्वेश्चन? थँक्यू.